एक भाण्यात कानारे पण फिरतात तर कोणावरती विश्वास ठेवायचा हेच मोठे प्रश्न पडले। या क्षेत्रामध्ये नीतिमत्ता साफ पाहिजे। जर सामनेवाल्याचा बैल पळतोय तर त्याला कुठेतरी बोलला पाहिजे त्याचा बैल पळतोय म्हणून, त्याचा नंदी पळतोय म्हणून। कुठेतरी बॅड लक चालवत आमचे पण 2 गाड्या आमच्या पडल्या तर पडल्या अशी फक्त एकच संदेश देतो, फक्त कोणाच्या नंदीला नाव ठेवू नका। बाई आम्ही पराभव आमचा समजतच नाही, कारण आमचा बैल अजून परत 4 वर्षामध्ये कुठला आमचा नंदी कमी पडला नाही। वापस ज्यांचे आम्हाला पराभव झाले त्यांच्यामध्ये बैल टाकणार, सर्वांमध्ये बैल पळणार, सर्वांच्या मैत्रीपूर्ण गाड्या होणार। आता कुठेतरी हिंदकेसरी मैदानाला गेलो आम्ही, गट पण तिथं पास केला हिंदकेसरी मैदानाला, तरी आम्ही फायनलला बसलो असं समजेल, कारण त्या मैदानामध्ये गट पास करणं म्हणजे स्वप्न आहेत लोकांचे। नमस्कार दादा, पिसाळचं मैदान म्हटलं की छोटं लक्ष आपल्या इथं असतोच, काय सांगाल त्याबद्दल? पिसाऱ्याच्या मैदानामध्ये पहिली गाडी पडली असेल मागच्या मैदानात आमची, पण पिसाऱ्याच्या मैदानामध्ये गाडी पडली तरी कुठलीच गंत नव्हती आम्हाला, कारण बैल चांगल्यापैकी एकट्याच्या जोरावरती गाडी लावायला आणलेली स्वतःमध्ये। कुठेतरी आज पण त्याच आम्ही रणनीतीमध्ये आलोय। कुठेतरी बॅड लक चालवत आमचे पण 2 गाड्या आमच्या पडल्या तर आता कुठेतरी आज पण चांगला नियोजन आहे, बघू आज कसं होतंय काय नाही। ते आज मैदानामध्ये आले आम्ही पहिला नव्हते ना। आज आपण रोमनला बी आणले, रोमनला टोकऱ्यावरून ते आमचे मित्र आहेत चांगले, तेही आम्ही भरपूर दिवस नियोजन चालू होता अजय माझे भाऊ त्यांच्यापाशी, तर आम्ही कुठेतरी रोमनला कुठेतरी याच्या लक्षाच्या नियोजनामध्ये असतो तर त्याला कुठे लक्ष द्यायला भेटत नाही। आम्ही 2-3 फेरे टाकले, त्याला पण भरपूर फेरे येतात, तर आम्ही कुठेतरी त्यांना एवढ्या लांबून आलेत तर कुठेतरी आम्ही त्यांना पण सांगितलं की या लवकरात, त्याही तर 7ला बैल भरलेला आहे, तर 11-12ला भरलेला आहे। कुठेतरी ते पण आलेत, त्यांचा पण एक चांगला गुलाल बघायला भेटेल रोमनचा पण आज। आणि 2 शर्ती बॅड लक चालू आहेत, पण आज 3री शर्तीमध्ये आम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न करू। आज चांगला नियोजन आमच्याकडे। दादा कसं काय म्हणा, तुम्ही म्हणता बॅड लक चालू आहेत, पण दादा जेव्हा पराभव भेटतो त्यामध्ये आपण काहीतरी शिकतो आणि पुढे जातो, त्याबद्दल काय सांगाल? पराभवामध्ये एवढं शिकलो का आता एका ताटात खाणारे पण आपल्या विरोधात आहेत हल्ली, कारण विषय असा का जे पैसे लावला तरफाराची लक्षावरती असं ना आम्ही सांगत का आमच्या बरोबर राहा, पण कुठेतरी बाई आम्ही पराभव आमचा समजतच नाही, कारण आमचा बैल अजून परत 4 वर्षामध्ये कुठला आमचा नंदी कमी पडला नाही। आणि अजून पण खिरकालीमध्ये गाडी जरी बैलाची पडली, पिसाऱ्या पाटीला गाडी पडली तरी फॅन फॉलोइंग एवढी आहे का बैलाची का स्वतःहून सांगितलं होतं का पिसाऱ्या मैदानाला बैल आला पाहिजे, कारण का तर आपला बैल कुठेच कमी पडत नाही। त्याने एकच सांगतो, बैल त्यानं उत्तर देईल, मी काही उत्तर देणार नाही। बैल जर पडला तर त्यानं उत्तरच बैल देणार आहे, आणि याच्यानंतर आज जेव्हा कमबॅक होईल लक्षात तेव्हा बैलच कमबॅकमध्ये त्यांना सांगेल का बैल कुठेतरी कमी पडणार नाही। आज बैल बघा भरपूर जोशामध्ये आहे, आज कुठेतरी गुलालात ठेवील ही अपेक्षा आम्हाला। दादा नेहमी तुम्ही एक चांगले उद्देशाने चांगल्या मैदानामध्ये आणता लक्षाला, पण दादा लक्षाने कुठे तुमचं नाव मोठं केलंय त्याबद्दल काय सांगाल? आज आम्हाला ही अपेक्षा पण नव्हती, आम्ही पण तुम्हाला सांगतो ना, चांगला प्रश्न विचारला तुम्ही। या क्षेत्रामध्ये नीतिमत्ता साफ पाहिजे। जर सामनेवाल्याचा बैल पळतोय तर त्याला कुठेतरी बोलला पाहिजे त्याचा बैल पळतोय म्हणून, त्याचा नंदी पळतोय म्हणून। तर कुठेतरी त्याचा नंदी पळतोय तर तुम्ही त्याला कुठेतरी नावं ठेवाल, त्याला कुठेतरी दोष द्याल, तर ते नंदीला दोष न देता मालकाला बिंदास दोष द्या, ते नंदीला दोष देऊ नका, कारण आज आमचा नंदी तिथेच होता। तरी स्वप्न होते आमचे, ते पराभवामध्ये झाला असला तरी आम्हाला कुठेतरी नंबरात ठेवले। आज लक्ष जरी फाटी दाखवायला नेला तरी सर्व लोक बोलतात चिंचोलीचा छोटा लक्ष आला, एवढं आम्ही कमवले, हेच आम्हाला पाहिजे। आणि याच्यानंतर आम्ही सांगतो आम्ही कोणाला विरोध करणार नाही, याच्या पुढे पण आणि याच्यानंतर पण, कारण या क्षेत्रामध्ये आमची नीतिमत्ता साफ आहे। आणि सामनेवाल्याचा पळतोय तर पळतोच सांगणार, त्याचा नंदी पळतो, सर्वांची नंदी पळणारच आहेत। आणि आपल्या बी दावणीला कुठेतरी बैल असतात, म्हणून कोणच्या नंदीला नावं ठेवू नका। आपल्याला जर पुढे जायचं असेल तर एकच सल्ला बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे का सामनेवाल्याच्या नंदीला जर तुम्ही चांगले समजले तर आपला नंदी पुढे जाईल, नाहीतर सामनेवाल्याच्या नंदीला जर तुम्ही दोष देत राहिला तर त्या नंदीचे कुठेतरी तुम्हाला पण बघायला भेटेल का आपला नंदी तिथेच राहील। फक्त एकच संदेश देतो, फक्त कोणाच्या नंदीला नावं ठेवू नका, कारण की सर्व नंदी आपले असतात। आपण मुंबईमध्ये मैत्रीपूर्वक शर्ती करतो। आज तुम्हाला सांगतो ना, ज्या बैलाचा पराभव पण केला लक्षात त्याच्यापर्यंत मी बैल पळवणार आहे। मी कुठेतरी आमचं पण गुलालामध्ये नाही तर त्यांचा बैल आम्ही मागू शकत नाही, कारण ते पण आम्हाला देऊ शकत नाही, काय अडचण असेल। पण ज्यांच्या गाड्या केल्या त्यांच्याशी खेळणार, वापस ज्यांचे आम्हाला पराभव झाले त्यांच्यामध्ये बैल टाकणार, सर्वांमध्ये बैल पळणार, सर्वांच्या मैत्रीपूर्ण गाड्या होणार। कुठेतरी एक मैत्रीचे संबंध आहेत ते आम्हाला कुठेतरी टिकवायचे आहेत। आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आम्ही जो नाव कमवले आमच्या नंदीने, जो ठाणे रायगडमध्ये आज पुशेगावचा हिंदकेसरी मैदान, त्या मैदानाला पण वरचे बरेच लोक सांगतात का बैल आणायचं आहे, तर आम्ही कुठेतरी त्या मैदानाला पण जायचा प्रयत्न करणार आहोत। जर आम्हाला जमलंच तर चांगल्यापैकी बैल 3 ते 4 दिवस अगोदर घाटावरती जाईल, कारण प्रत्येक वेळेला बॅड लक व्हायचे आमच्या गटाला गाडी चांगली बसायची फरकामध्ये, पण सेमीला गाडी परायची। पण आता कुठेतरी आम्ही 4 दिवस जर अगोदर गेलो तर आमच्या बैलाची कमजोरी आम्हाला अशी आहे का आम्ही रात्री जायचो, आम्हाला तेवढा अंदाज नव्हता, तर रात्री बैल कसा 8 तास रनिंग करून जायचा, तर बैल सेमीला थोडा मार असा खायचा का बैलाचे पाय भरायचे, कारण एवढा प्रवास करून गेला तर बैल कुठेतरी पाय भरणारच। आता कुठेतरी हिंदकेसरी मैदानाला गेलो आम्ही, गट पण तिथं पास केला हिंदकेसरी मैदानाला, तरी आम्ही फायनलला बसलो असं समजेल, कारण त्या मैदानामध्ये गट पास करणं म्हणजे स्वप्न आहेत लोकांचे।
ते स्वप्न आमचा बैल नक्कीच पूर्ण करणार आणि कुठेतरी फायनलला बसलो तर कुठेतरी जल्लोष आलेगच असणार. तुम्हाला खूप सारी शुभेच्छा येतो की तिकडे तुम्ही फायनलला बसा. दादा जेव्हा गुलाल पळतो तेव्हा कधी कधी आपल्या पहिल्याला पण अडचणी येतात, तर त्या आलेत का लक्षाला? लक्षाला पहिले यायच्या अडचणी, पण आता लक्षाला अडचणी नाही आल्या. कारण लक्ष कुठेतरी पराभव झाला तरी लक्ष स्वतःच्या हिमतीवरती गाडी लावायची हिंमत ठेवतोय. तर कुठेतरी लोक पण बोलतात एकतर्फी बैल पळतोय कुठेतरी, आणि बैलला एवढ्या दिवस बैल चांगल्याच नियोजनामध्ये होता, आतली पण चांगल्याच नियोजनामध्ये आहे. कुठेतरी त्यांचं सामन्याचा नंदी कमी पडला असं बोलणार चालणार नाही. कधी कधी तो बेमार पण असतोय, कधी कधी आजारी असतोय. तर आजारी असल्यामुळे तो नंदी पण कधी कधी कमी पडू शकतोय. मी कोणाच्या नंदीला नाव न ठेवीत, आपलेच नंदी आहेत सर्व, आणि ते बैल पण लवकरच कमबॅक करणार. आता आमचा सोनारपारच्या पाकड्यामध्ये गाडी पडली, तो बैल पण चांगला पळतोय. आम्ही त्याच्यामध्ये बी गुलाल घेतला. तुफान पण गुलालामध्ये बैल होता, तो पण चांगला पळतोय. कुठेतरी ते बैलांची कुठेतरी अडचण असेल त्याच्यामुळे बैल कमी पडला. याच्या पुढे तो बैल पण गुलालात राहील. आणि आता कुठेतरी सर्वांचे नंदी चांगलेच पळतात. आज ठाणे रायगडमध्ये चांगलीच बैलं पळतात. आणि आज आमच्या नंदीने जर पराभव झाला तरी भरपूर काही शिकून गेला. का पराभवामध्ये आम्ही पण कुठेतरी चुकतोय ते पण शिकून गेला. कुठेतरी पराभवामध्ये जर संघर्षाच्या काळात जर आपल्याला कोण सावरत असेल तो खरा आपला मित्र असेल. जर मित्र पण जर पराभवामध्ये जर आपल्या विरोधात जात असतील तर ते पण चांगली गोष्टी आहे बघण्यासाठी. कारण कुठेतरी एक भाण्यात कानारे पण फिरतात, तर कोणावरती विश्वास ठेवायचा हेच मोठे प्रश्न पडले. ठीक आहे, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद, तुम्ही पण आले. कारण आज खऱ्या अर्थाने तुमच्या मुला बैल पुढे चालले. आज 2 शब्द आम्हाला बी बोलायला भेटतात कुठेतरी. आणि आज छोटा लक्ष मैदानात आला तर 1000-2000 पब्लिक असते, पण जर तुम्ही बाईट टाकली तर 20,000-30,000 लोक बघतात. म्हणजे कुठेतरी लक्षाला पण पुढे नेण्याचा तुमचं एक पाठबळ आहे. आणि तुमचे पण धन्यवाद करतो, तुम्ही आम्हाला इथं विलात काढून आले.